आपण पाहत आहात प्रेस मीडिया न्यूज. शिक्षक मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे एसीबीच्या जाळ्यात, कोट्यवधींचा गैरव्यवहार उघडकीस. नवी मुंबई येथील अँटी करप्शन ब्युरोने शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र अहिरे यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली असून राज्यभरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. प्राथमिक माहितीनुसार एसीबीने सापळा रचून ही कारवाई यशस्वीपणे केली आहे. कारवाई दरम्यान तब्बल 419 तोळे सोने तसेच कोट्यवधी रुपयांचा मालमत्तेशी संबंधित कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. शिक्षक भरती, शाळार्थी आयडी घोटाळा आणि आर्थिक अनियमितता यांचा मोठा जाळा उलगडत असल्याचे तपासातून समोर येत आहे. मुंबई, पुणे, नाशिकसह विविध शहरातील व्यवहारांची चौकशी सुरू असून संशयित मालमत्तेचा तपास अधिक तीव्र करण्यात आला आहे. या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ व माढा तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक व आश्रम आणि निवासी शाळांबाबत गंभीर आरोप पुढे आले आहेत. काही शाळांमध्ये बोगस विद्यार्थी दाखवून शासनाची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप, प्रत्यक्ष विद्यार्थी नसतानाही कागदोपत्री नोंदी करून अनुदान उचलल्याचे प्रकार, संबंधित शिक्षण अधिकारी व शाळा चालवणाऱ्या संस्थांमध्ये संगनमत असल्याचा संशय, या माध्यमातून संबंधितांनी जमिनी, आलिशान गाड्या आणि सोन्याची मोठ्या प्रमाणावर संपत्ती जमवली केल्याचे आरोप होत आहेत. कारवाई का होत नाही? नागरिकांमध्ये संताप. वारंवार तक्रारी, अर्ज आणि आंदोलन करूनही संबंधितांवर कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पत्रकार बाळासाहेब पारवे यांनी या संदर्भात ठोस भूमिका घेत म्हणाले, शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि शाळा चालवणारी संस्थापक, चेअरमन यांच्या संगनमतामुळे शासनाच्या कोट्यवधी रुपयांचा अपहार होत आहे. त्यांनी पुढील मागण्या केल्यात. सर्व संबंधित अधिकाऱ्यांची व संस्थांची संपत्ती तपासावी, कोट्यवधींची मालमत्ता, सोने आणि गाड्या जप्त कराव्यात, एसीबी कडे दिलेल्या पुराव्यांच्या आधारे तात्काळ गुन्हे दाखल करावेत. या प्रकरणाची कव्हरेज करत असताना काही शाळा चालवणारे संस्थापक, चेअरमन व संबंधितांकडून पत्रकारांना धमक्या देण्याचा प्रकार होत असल्याचे समोर आले आहे. मात्र प्रेस मीडिया न्यूज टीमची स्पष्ट भूमिका घेतली आहे. आम्ही घाबरणार नाही, सत्य समोर आणणारच. पुढील तपासात मोठे खुलासे होण्याचे अपेक्षित. एसीबीने मोबाईल डेटा, आर्थिक व्यवहार आणि संबंधित अधिकाऱ्यांचे कनेक्शन तपासण्यास सुरुवात केली असून या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणखी मोठे मासे जाळ्यात अडकण्याची शक्यता अधिकाऱ्यांकडून व्यक्त